मित्रांनो नमस्कार. आज वाघाव केसरी भव्य दिव्य खिलार प्रदर्शन आहे. तर या प्रदर्शनात कोणकोणते वळू किंवा गायी आलेत या पाहूया. नमस्कार. कुठून आला? आम्ही पुण्यातून मावळातून. अरे जबरदस्त गाय आहे. कुठल्या वंशावळीत मूर्ती? ही कोसायचं वंशाळा आला. जबरदस्त दिसते बरं का. किती महिन्याची? ही आता दुसरी आहे कालवड. होय का? आणि सरपंच कंड गाप गेलेली आहे. पहिल्यांदाच? हो पहिल्यांदा. अरे, एकदम देखणं रूप आहे. काय काय म्हणजे काळजी काय घ्यायला लागते आपल्याला? काय काय तिला मका चुनी शेंगदाणा हा आपल्याला जेवढी काळजी घेता येईल तेवढं आम्ही घेतोय. ही गाय आमच्या मित्राची आहे, हा. किरण पाटील वसगडे यांची आहे. अरे वा रे, काय सांगायला एकदम सुंदर अशी गाय दिसते. हो, ती आता 2-4 ठिकाणी बरेच चॅम्पियन झाली गाय. परवा चिमणगाव मध्ये चॅम्पियन झाली. हा ही आता जुळक गटातली गाय आहे. हम्म. तिसऱ्यांदा आता गावानं 8 महिन्याची. अरे पण जबरदस्त दिसते ना. हो, गाय जबरदस्त आहे. तिथंच आहे का ती का नाही, तिचं नाही कालवड, ती दुसरी एका गायची कालवड आहे. जातीवंत खिलार आहे का? हा, जातवंत ओरिजिनल. Original. कोसा खेळार ओरिजिनल म्हणजे हे असंच. अशी शिंग बिंग वंशावळ असते का? कलर हा. नमस्कार. काय सांगाल हिच्याबद्दल? कशी आहे काय? काजळ खिलार. काजळी आहे का किलर मध्ये? काय सांगाल हिच्याबद्दल? कसं काय तुमचं काय दिनचर्या कसं असतो? खायला बियाला काय देतं? खायला काय रानामध्ये सोडतो हा आणि वल्ली वाची वैरण असते. दिकणी दिसते. किती वर्षाची? वर्षाच नाही दुसरं येत आहे. दुसरं आहे का तिचं? हा दुसरं येत आहे. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? मंजावराव आनंदराव पाटील, गाव? गाव तांबवे. जबरदस्त आहे कालवड बरं का. कालवड कुठल्या कोणाच्या लाईनचे? 3 महिन्याची आता. लाईन कुणाची? लाईन आपला स्वप्नील फरतडे, फरतरवाडी, ओके. त्याच्या राजाचे. जबरदस्त कालवड. आई कुठे आहे? नाही ना? आई नाही, आई घरीच आहे. एवढी एकच आणले का आज? एकच आणली आपण. नंबरात बसला आता. होय का? हो, 4 नंबर केला अरे, लहान असो ना. लहान असून. नमस्कार. कुठून आलाय? कोणीगाव. कोणेगाव. काय नाव आहे गायचं? राधा. राधा. काय सांगाल कुठं आतापर्यंत प्रदर्शनात गेलाय? आता पहिल्यांदा चालू. अरे वा, आपलं जवळच आहे म्हणून का? हो. काय सांगाल काय बद्दल? कशी आहे काय वागायला? गाय शांत. हा कर. नमस्कार. कुठून आलाय? रहमतपूर. कुठलेही? हे रहमतपूरचे कुठली किल्लार मध्ये? खेलार मध्ये कोसा खेलार. कोसा किल्लार. काय सांगाल याच्याबद्दल? कोणाची वंशावळ आहे काय? हे नितीन देशमुख कोळे यांच्या सुंदर बैल हा त्याची पैदास. सुंदर दिसते आहे ना. हो, किती महिन्याची आता? हे आत्ता 16 महिन्याची. ही ही तिची आहे. ही का? ही की जवळ दाखव. हा हा हा. ही तिची आहे का? हा. एकदम सुंदर आहे पण. हो जातीवंतच नात हो, पहिल्यापासून. जाते. आता त्याला शेंगदाणा पेंड, हा म्हणजे नॅचरलच काय हा असेल. नॅचरलच काय असेल ते. कुठून आलाय? बोरगाव. बोरगाव. काय नाव आहे हिचं? राणी. राणी. किती महिन्याची? आता 7-8 महिने. जबरदस्त आहे ना. हो. मस्त सांभाळ्या. पहिलंच आहे प्रदर्शन? नाही झाली ती आधी. हा केलं बरीच. केली ती पुशेगावात 2 नंबर होता, काटापुरात हा. 2 नंबर होता. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहेत आपल्या ओळूंचे? बाजी चेअरमन. आणि त्याचं? त्याचं चेअरमन. शेरमन. काय सांगते यांच्याबद्दल? कुठल्या वंशावळीतले आहेत काय? हा मांडसनाळ काम्याचा आहे. कोण? बाजी मांडसनाळ काम्याचा आहे. अरे वा, त्यामुळे ते असं पुढं मागं फुसफुस करते सारखा. हा. आणि हा? आणि तो सांगोला औषध. अरे वा, जबरदस्त आहे. किती प्रदर्शन केले आतापर्यंत? 4 गेलेत, 3-4 गेलेत. नमस्कार. नमस्कार. कुठून आला? मी रहमतपूर. करांचा पिस्तूल. अरे वा, सुंदर दिसते. कुठली लाईन आहे काय? सिद्धापूर. सिद्धापूर का? आपल्याकडे जायचं वडील बिडील? नाही हे डफळापूरच्या पहिल्याच बस अर्जुन मानेंच्या. हा हा त्यांचं का? आता डाएट बीट काय असतो आपल्या घरी? काय आता त्याला उडीद डाळ आहे, मक्याचं पीठ आहे, शेंगपीठ आहे. म्हणजे आपलं नॅचरलच काय असतं? नॅचरल बाकी नाही काय. बाकी चालवणं बिलवणं रोज? हो व्यायाम असतो, एक दिवसाडा का होईना पण व्यायाम आहे. सरपंच नमस्कार. नमस्ते. खूप सुंदर असं प्रदर्शन भरवलंय. हो आपली कालवड पण आणल्या. काय सांगाल किती वाजता आणली काय? कालवड 11 वाजता आणली, हा पण काय प्रदर्शनात फक्त बांधायला आणली, खेळवायला नाही आणली. प्रदर्शनात सहभागी नाही झालेली म्हणून आपली स्वतः आयोजकांच्या म्हणून प्रदर्शनात सहभागी नाही केलेली. ओके ओके. जबरदस्त आहे. प्रदर्शन कसं भरले काय सांगाल? चांगलं प्रदर्शन भरले. हा 100च्या आसपास जनावर आलेत. म्हणजे पुढच्या वर्षी अजून पुढच्या वाढतं वर्षी अजून जनावर येतील. आमच्या इकडे अजून म्हणजे आपल्या तालुक्यात म्हणा, आमच्या गावाच्या या भागात म्हणा, या प्रदर्शनाची अजून सवय नाही. तालुक्यात आम्ही पहिल्यांदाच प्रदर्शन घेतलंय. खूप सुंदर असं तुमचं नियोजन झालंय पण आहे ना. हो हो हो. कुठून आला? कवठे एकन तासगाव. कवठे. काय काय सांगाल? कुठली वंशावळ काय काय? हे मेथवड्या सर्जेचे वंश. दोन्ही पण? नाही, हा खोंड. आणि ही? कालवड त्याला बहियासनीच माहित आमच्या. होय का? हो. झालेत दोघांची पण? नाही, खोंडाचं झालंय. हा. आता वर्षाच्या आतला 1 नंबर झालाय आणि त्याचा. ती? नमस्कार. काय काय घेऊन आलाय? तिचीच आहे का? काय सांगाल याच्याबद्दल? अरे वा अरे वा. मित्रांनो नमस्कार. आज वाघाव केसरी आपण जशी बाईट टाकली होती, बरेच गोवंश म्हणजे बऱ्याच गायी खिलार देखण्या असं प्रदर्शनात आलेले आहेत.
तर पाहूया कसं कसं प्रदर्शनात सगळं नियोजन होतं. सुरुवात झालेली आहे, आता मधला ब्रेक आहे, पाहूया. सरपंच नमस्कार. नमस्ते. कसं कसं नियोजन जसं म्हणलं होतं त्याप्रमाणे सगळं चालू आहे? हो, ज्याप्रमाणे प्रदर्शन आयोजित केलं होतं त्याप्रमाणे सगळी जनावरं इथं उपस्थित राहिलेले आहेत. उन्हामुळं आणि उन्हामुळं जास्त जरा सहभाग कमी झालेला आहे, पण जेवढी अपेक्षा होती तेवढी पहिलं वर्ष असल्यामुळं बऱ्यापैकी जनावरं आलेले आहेत आमच्या इकडं. आपल्या इथल्या शेतकऱ्यांचा काय फायदा होईल? नाही, शेतकऱ्यांना आमच्या इथल्या म्हणजे बघण्यासाठी प्रदर्शन आयोजित केले की माणसं कशी जनावरं सांभाळतात, की बैल कसे सांभाळतात, गाय कसे सांभाळतात आणि व्यवस्थितरित्या सांभाळ करून प्रदर्शनात कशी जनावरं उभी करतात, कशी जपली पाहिजेत किंवा पुढं कसं ब्रीडिंग केलं पाहिजे त्याचं यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. मी डॉक्टर धांडुरे चंद्रकांत, पशुसंवर्धन महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग कराड या विभागामार्फत आपण या ठिकाणी आम्हाला पर्यवेक्षकाचं काम दिलेलं आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या गट करून जनावरांचे जसं की गाई असतील किंवा बैल असतील, आदत गट असेल, 2 दाती, 4 दाती, 6 दाती असं आपण जनावरांचं वर्गीकरण करून त्या पद्धतीनं अतिशय जातीवंत जनावरांचे आपण नंबर काढलेले आहेत. मित्रांनो, बल्लाळ साहेब पण आहेत आज. साहेब नमस्कार. नमस्ते. ग्रामपंचायत वाघाव सरपंच धनंजय पवार यांच्या प्रयत्नातून आज वाघाव या ठिकाणी प्रथम वर्षी तुमच्या जातीवंत जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने मी डॉक्टर धांडोरे सर, डॉक्टर शेगर सर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम केलं असताना देशी जनावरांचं संगोपन व देशी गायींचं असलेलं महत्त्व विचारात घेऊन जास्तीत जास्त पशुपालकांना देशी जनावर सांभाळण्याकडं कसं आकर्षित केलं जाईल हा सरपंचांचा योग्य उद्देशाने मार्गदर्शन घेऊन उत्तम प्रकारे वाघावला प्रथमच वर्ष असूनसुद्धा जनावरांचा बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात सहभाग आला. याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून याच्यात प्रगती होऊन बऱ्यापैकी हे असंच चालू राहावं एवढीच अपेक्षा. आणि वाघाव ग्रामपंचायतीनं आम्हाला इथं पर्यवेक्षक म्हणून आयोजित केलं त्याबद्दल मी वाघाव ग्रामपंचायतीचा आभार आहे. मी शिवाजी काशीनाथ शेगर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी कराड. हे जे खिलार जनावरांचं प्रदर्शन म्हणजे लोकांना याच्यातून प्रेरणा भेटणार, खिलार संगोपन जपलं पाहिजे आणि इथून पुढं शेतीच्या कामासाठी किंवा दूध उत्पादनासाठी किंवा हे पैदास टिकले पाहिजे ह्याच्यासाठी लोकांना त्याची प्रेरणा मिळेल इथून पुढं आणि गोवंश चांगला वाढेल एवढी अपेक्षा करतो. वाघावकरांचा निशान. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज प्रदर्शन आहे गावचं गोवंश, काय सांगाल? खरं तर बैलगाडी शर्यतीविषयी आपल्या भागात किंवा आपल्या जिल्ह्यात लोकांच्यात जागरूकता आहे. तर हे आपल्या भागात किंवा आपल्या तालुक्यात ह्या झालेल्या प्रदर्शनामुळं नक्कीच लोकांचं त्याबद्दलचं माहिती वाढेल किंवा सहभाग कसा घ्यायचा किंवा आपली जनावरे कोणत्या पद्धतीची असावी याचं माहिती होईल. पण भारी बघायला बरेच वासर कालवड बघायला भेटली, काय बोलाल त्याच्याबद्दल? हो, नक्कीच. ऍक्च्युली लांबून एक उत्तम चांगल्या जातीची वासरं आणि गायी आल्यात आणि प्रदर्शनाच्या निमित्तानं ते आपल्याला बघायला मिळालं. माझं नाव पारस सतीश जाधव, राहणार सैदापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. जातीवंत खिलार, काय सांगशील गायबद्दल? काय नाही, प्रत्येकाच्या घरात एक जातीवंत गाय पाहिजे. गाय असेल तर कसं आहे, कोणतेही काम आपली व्यवस्थित होऊ शकते. म्हणजे कुठल्याही कामाला जरी जात असताना गायचा आशीर्वाद घेतला की काम कधी अपूर्ण राहत नाही. त्याच्यासाठी गाय ही पाहिजेच. कोशा खिलार मध्ये पडते गाय आणि ही लहान असताना आम्ही मरळीतून आणली होती. एक 11-12 महिन्याची असताना. तिथंच कालवड आहे? हो, तिथंच कालवड आहे. ही कोणाच्या लाईनचा? ही पण जबरदस्त दिसते. हे विपुल ड्रायव्हर रहमतपूरचे आहेत, त्यांच्या बैलाची सरजा बैलाची पैदास आहे. आता 2.5 महिन्याची कालवड आहे. गाय खूप दिखणे, काय सांगशील त्याच्याबद्दल? काय मूळचाच देखना पण आहे तिला आणि काय एवढं काही तिला जास्त आम्ही करत नाही, फक्त आपलं रोजचं रोज धुणं वगैरे असतं, बाकी काय नाही. ऋतुराज पाटील कोण? ऋतुराज पाटील आमचे म्हणजे दाजीच लागते, आत्तीच आमच्या मुलगा. जे काय म्हणजे आपल्याला नाद आहे आणि घरात जातीवंत वस्तू असावी त्या दृष्टिकोनातून सांभाळ्या. आणि कालवडी सांगायला गेलं तर कालवडी म्हणजे भविष्य आहे. खूप देखणं आहे ना? हा, देखणी कालवड आहे. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव रोहन भगवान थोरात, मलकापूर आलाय प्रदर्शनाला. काय सांगाल हिच्याबद्दल? इज्जत मधून घेतलेली. कसं आता खुराक बिराक किती महिन्याची आहे? काय आता 9 महिन्याचे आहे. पहिलेच प्रदर्शन आहे? नाही, आपलं दुसरं प्रदर्शन आहे. कराडमध्ये आपलं 4th क्रमांक. तसा आमच्या लहानपणापासूनच आहे घरात. पिढीच्या माझे पंजोबा मारुती बाळा थोरात आणि आजोबा तुळशीराम मारुती थोरात
त्यांच्याकडून वडील भगवंत विश्राम थोरात यांच्यापासून हा पिढी आता जातीवंत खिलार हा? जातीवंत खिल्लारचा नाद आहे. किती काय आहेत? ज्येष्ठ मार्गदर्शक माता भगिनी या सर्वांनी